नमस्कार मित्रांनो. राज्यातील हजारो शिक्षण सेवकांसाठी आजची बातमी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक ठरणारी आहे. कारण राज्य सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक उमेदवारांना लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेल्या उमेदवारांसाठी सरकारने वेतन संरक्षण आणि सेवा जोडीबाबत मोठे स्पष्टीकरण जारी केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही यापूर्वी शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असाल आणि नंतर शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झाला असाल, तर तुमचे जुने वेतन आणि पूर्वीची सेवा आता वाया जाणार नाही. आधी तुम्ही शिपाई, परिचर, लिपिक, तलाठी, ग्रामसेवक किंवा पोलीस कर्मचारी असलात तरी हा लाभ मिळणार आहे. फक्त तुम्ही नियमित कर्मचारी असणं आणि नियमानुसार अर्ज केलेला असणं आवश्यक आहे. आता सर्वात मोठी खुशखबर म्हणजे अनेक अधिकारी असा दावा करत होते की शिक्षण सेवक पद हे मानधनावर असल्यामुळे 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत नियमित वेतनश्रेणी हे मिळू शकत नाही. पण शासनाने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. म्हणजेच शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेल्या पहिल्याच दिवसापासून तुम्हाला वेतन संरक्षणाचा लाभ हा मिळणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही पूर्वी 25,200 रुपये वेतन घेत असाल आणि आता शिक्षक पदावर निवड झाली असेल, तर नवीन वेतन श्रेणीमध्ये किमान वेतन तुम्हाला मिळणार आहे. इतकंच नाही, तर NPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा पेन्शन आणि ग्रॅच्युटीसाठी जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील निवृत्ती लाभांमध्ये मोठा फायदा होणार आहे. हा लाभ कोणाला आणि कधीपासून मिळणार आहे? तर ज्याचा शिक्षण सेवक कालावधी 18 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होता, त्यांना त्या तारखेपासून लाभ हा मिळणार आहे. तर त्यानंतर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या दिवसापासूनच हा लाभ मिळणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणत्याही अधिकाऱ्याने शासनाच्या आदेशानुसार पात्र उमेदवारांना हा लाभ दिला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून थेट कारवाई केली जाणार आहे. म्हणून जर तुम्ही शिक्षण सेवक असाल किंवा तुमच्या ओळखीतले कोणी शिक्षण सेवक असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.